भारत आपल्या सगळ्यात लहान मुलामुलींमध्ये पायाभूत साक्षरता आणि गणितीय कौशल्य पक्की व्हावीत यासाठी एक खूप मोठी मोहीम राबवत आहे. आज आपण याच मोहिमेबद्दल आणि तिची प्रगती मोजण्याच्या पद्धतीत जो एक मोठा बदल होतोय त्याबद्दल बोलणार आहोत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण हे राष्ट्रीय अभियान काय आहे ते समजून घेऊ. मग त्याची प्रगती सुरुवातीला कशी मोजली गेली ते बघू आणि शेवटी आता जो एक मोठा टेक्नॉलॉजिकल बदल होतोय त्यावर लक्ष देऊ. चला तर मग पहिल्यांदा हे बघूया की हे सगळं का केलं जातंय. या देशव्यापी प्रयत्नांमागचा नेमका उद्देश काय आहे. तर गोष्ट आहे जुलै 2021ची, जेव्हा निपुण भारत अभियान सुरू झालं. या मिशनचं एकच अगदी स्पष्ट आणि महत्वाकांक्षी ध्येय आहे की 2026-27 पर्यंत इयत्ता तिसरी संपता प्रत्येक मुलाला पायाभूत वाचन, लेखन आणि गणित यायलाच हवा. पण आता इतकं मोठं ध्येय ठेवलं तर पहिला प्रश्न येतो की आपण योग्य दिशेने जातोय की नाही हे ओळखायचं कसं. हे सगळं यशस्वी होत आहे की नाही हे मोजणार कसं. याच प्रश्नाचं उत्तर म्हणून समोर आलं पायाभूत अध्ययन सर्वेक्षण, ज्याला आपण FLS म्हणूया. हे सर्वेक्षण म्हणजेच या मिशनच्या प्रगतीचा आरसा असं म्हणायला हरकत नाही. या सर्वेक्षणाची उद्दिष्ट पण अगदी स्पष्ट होती. एकूण 4 मुख्य उद्दिष्ट होती. पहिलं, तिसरीच्या मुलांची शिकण्याची पातळी तपासायची. दुसरं, निपुण भारत अभियानासाठी एक बेसलाईन तयार करायची. आणि याशिवाय वाचन आणि गणितासाठी काही बेंचमार्क सेट करणं आणि जागतिक स्तरावर आपला रिपोर्ट देणं ही सुद्धा उद्दिष्ट होती. आता वळूया प्रत्यक्ष जमिनीवर काय झालं तिकडे. म्हणजे मार्च 2022मध्ये जेव्हा हे पहिलं सर्वेक्षण झालं तेव्हा ते कसं दिसलं. विचार करा, ह्या सर्वेक्षणाचा आवाका किती मोठा होता. देशभरातून जवळपास 86,000 विद्यार्थ्यांचं मूल्यांकन झालं. आणि हे विद्यार्थी आले होते 10,000 पेक्षा जास्त शाळांमधून. आणि इतकंच नाही तर हे मूल्यांकन तब्बल 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये घेतलं गेलं. म्हणजे आपल्या देशाची विविधता इथेही जपली गेली. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2022चं हे सर्वेक्षण पूर्णपणे तोंडी होतं. म्हणजे प्रत्येक मुलाशी 1-on-1 बोलून त्यांना प्रश्न विचारून उत्तरं घेतली जात होती. आता इथून थेट उडी मारूया 2026मध्ये, कारण इथे या पद्धतीत एक खूप महत्वाचा बदल होतोय. आणि हा बदल नेमका काय आहे. तर पारंपरिक तोंडी पद्धतीतून आपण थेट एका डिजिटल युगात प्रवेश करतोय. आता हे सर्वेक्षण टॅबलेटवर चालणाऱ्या एका ॲपद्वारे होणार आहे. केवढी मोठी झेप आहे ही. अगदी अधिकृत कागदपत्रांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. महाराष्ट्र SCERTच्या परिपत्रकात स्पष्ट लिहिलंय की सदर सर्वेक्षण देशात प्रथमच ॲप बेस्ड टॅबलेट आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. म्हणजे विचार करा, हा बदल किती मोठा आणि नवा आहे. पण मग प्रश्न येतो की एवढी मोठी डिजिटल योजना जमिनीवर प्रत्यक्षात कशी उतरवली जाते. यासाठी महाराष्ट्र परिपत्रकामध्ये एक अगदी स्पष्ट अशी साखळी दिली आहे. म्हणजे राज्यस्तरावरून जिल्हा समन्वयकांकडे जबाबदारी येते. ते क्षेत्रीय तपासणीसांची नेमणूक करतात, त्यांना टॅबलेट देतात, मग ते शाळेत जाऊन सर्वेक्षण पूर्ण करतात आणि शेवटी टॅबलेट परत जमा करतात. सगळी प्रक्रिया अगदी ठरलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत जिल्हा समन्वयकाची भूमिका खूपच महत्वाची होऊन जाते. ते फक्त डिजिटल गोष्टी म्हणजे ॲप लॉग इन आणि डेटा अपलोड सांभाळत नाहीत, तर प्रत्यक्ष टॅबलेट घेण्या-देण्याची भौतिक जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आहे. म्हणजे ते डिजिटल आणि फिजिकल अशा दोन्ही जगांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहेत. चला आता थोडं मागे येऊन या तांत्रिक बदलाचा व्यापक अर्थ काय आहे हे समजून घेऊया. हा बदल फक्त टॅबलेट वापरण्यापुरता नाही आहे, तर यातून आपण अधिक कार्यक्षम, जास्त लोकांपर्यंत पोहोचणारं आणि भरपूर माहिती देणारं शैक्षणिक मूल्यांकन करू शकतो. म्हणजे डेटा गोळा करण्याची आणि तो तपासण्याची संपूर्ण पद्धतच बदलणार आहे. या टॅबलेट आधारित मॉडेलचं यश कदाचित संपूर्ण देशासाठी एक नवा आदर्श घालून देईल. पण शेवटी एक मोठा प्रश्न उरतोच की तंत्रज्ञान आपल्या लाखो मुलांच्या शिक्षणाचा पाया खरंच मजबूत करू शकेल का, यावर विचार करायला हवा.